नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. घटस्फोटाच्या पत्रिका, कुंडली आणि वास्तुशास्त्र हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पंडित शिवकुमार श्री आहेत. सर नमस्कार. आणि सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ सुद्धा आहेत. त्यांचा आपण परिचय पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. आणि सरांचा आपण नुकताच परिचय पाहिला. बराच दांडगा अनुभव आहे सरांना आणि तुम्हाला कोणताही प्रश्न जर घटस्फोटासंदर्भात किंवा कुंडलीविषयक, वास्तुविषयक विचारायचा असेल तर सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते आपल्या स्क्रीनवर शो होत आहेत. तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकता. तर आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. घटस्फोटाची पत्रिका नेमकी कशी असते? यस, नमस्कार. आजचा हा अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि आता रनिंग कंडिशनला जर बघितलं, आफ्टर करोना वगैरे कोविड नंतरचा पार्ट या प्रसंग, हा जो घटस्फोटाचा प्रकार आहे हा जास्तच मोठ्या प्रमाणात वाढतोय असं आपल्याला दिसतंय. ओके, म्हणजे माझ्या अंदाजाने 2016-17 नंतर स्पीड चालू झाला आणि आता बऱ्यापैकी घटस्फोटाचं प्रमाण वाढले आणि लग्न होण्याचं मुलांचं वय पण वाढले. मुलींचं वय 29-30 तर मुलांचं वय 31 नंतर असंही पाळी झालेली आहे. आता यामध्ये घटस्फोटाच्या पत्रिका कशाच हे दाखवणार आहे तुम्हाला मी की ऑलरेडी जे घटस्फोट झालेला आहे आणि त्यांची पत्रिका कशी होती हे तुम्हाला एक स्क्रीनवर दाखवेल. मी आता इथे एक पत्रिकेचा मुद्दा मी घेऊन आलो. तर हा जो प्रकार आहे या ठिकाणी बघा, आता यामध्ये घटस्फोट झाला या लोकांचा, हे नॅचरल, हे खरी गोष्ट आहे. आणि यामध्ये 30.5 म्हणजे 36 पैकी जे 30 गुण मिळालेले आहे, 33 गुण मिळालेत. रिझन काय आहे? या पत्रिकेमध्ये शनी, मंगळ, रवी आणि बुध हे सगळं सप्तम स्थानात, विवाहाच्या स्थानात आहेत, ज्यामुळं या व्यक्तींचा घटस्फोट झाला. 31 गुण जुळून सुद्धा. हा एक दुसरा एक दाखवतो. 31.5 गुण जुळले 36 पैकी. यामध्ये पण शनी, मंगळ, रवी या स्थानावर दृष्टी पडली, याचा पण घटस्फोट झालेला आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की घटस्फोट हा होतो याचं रिझन असं आहे की दोघांच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज चांगलं असायला पाहिजे. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण देतो. एखाद्या मुलाला 10वीला गणितामध्ये 90 मार्क गणितामध्ये पडले आणि जर इंग्लिशमध्ये त्याला 30 मार्क पडले तर तो मुलगा 10वी पास होणार आहे का? नाही, नापास होणार आहे. ॲटलिस्ट त्या मुलाला गणितामध्ये 90 असतील, काय गणितामध्ये 70 जरी असतील आणि इंग्लिशमध्ये जरी 45 जरी असतील तरी ते पास होईल. हे जसं आपण आपल्या अभ्यासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास करून पर्सेंटेज वाढवायचा, क्युम्युलेटिव्ह घेऊन पासिंगचा विचार करतो, त्याच पद्धतीनं वैवाहिक जीवनाची सुरुवात करताना किंवा तुमच्या मुलामुलींच्या लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पत्रिका बघताना तुमचा मुलगा किंवा तुमच्या मुलीच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज किती आहे याला कुठलंही कोष्टक नाही आहे. आणि गुण मिळण्याचा पाठ 100% चुकीचाच आहे. फक्त एक नाळे दोष म्हणून लग्न करू नका, 36 म्हणजे तुम्ही 168 आला म्हणून करू नका, हे सगळं काही याचा उपयोग नाही. या गोष्टीचा काही आजपर्यंत मी कधी फरक पडला बघितलेला नाही.
फक्त दोघांच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज हे चांगलं असायला पाहिजे आणि ते फक्त आणि फक्त अभ्यासू ज्योतिषीच सांगू शकतो. तुमचा कम्प्युटर, लॅपटॉपवरचं कम्प्युटर असलेलं सॉफ्टवेअर किंवा नॉर्मली गुणमेलन करून बघणारा ब्राह्मण बाकी न बघता नसतोय गुणावर लग्न करा असं म्हणणारा माणसाला तुम्ही तुमच्या जीवनाचा सगळा पाठ त्याच्या हातात देऊ नका. जो ब्राह्मण फक्त एवढे गुण मिळाले म्हणून 36 गुण मिळाले, 18पेक्षा गुण जास्त मिळाले म्हणजे लग्न करा याच पॉईंटवर म्हणत असेल तर त्याला ॲब्सोल्युटली अधिकार नाही की लग्न जुळवण्याचा. हे मी ऑन लाईव्ह मी कॅमेऱ्यावर सांगतोय आणि मी सांगतोय म्हणजे मला 30-35 वर्ष एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगतोय. 36 गुण जुळून सुद्धा डायव्होर्स ज्यांचा झालेला आहे त्यांची मी लाईन लावीन डायरेक्ट जर कोणी मला चॅलेंज केलं तर. हा मुद्दा हा एवढा सिरियस झालेला आहे. तर अशा प्रकारे गुणमेलन करून लग्न करणाऱ्या ब्राह्मणांनी स्वतःचा बिझनेसचा विचार करावा की आपण हे करावं का नाही करायला पाहिजे. शेवटी आपण अथॉरिटी असतो आणि आपल्याकडे येणारा माणूस हा सिरियस मोडने तुम्हाला देवासारखं मानून त्या ठिकाणी तुमचं डिसिजन घेत असतो. तुमच्या हातात डिसिजन असतं तेव्हा तुम्ही देत असताना तुमचं नॉलेज किती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना कळायला पाहिजे की फक्त गुणमेलन करणाऱ्या माणसाकडे जाऊन लग्न केलं तर घटस्फोट होऊ शकतो. मात्र तुमच्या मुलामुलींचं जीवन चांगलं पाहिजे असेल, वैवाहिक जीवन त्या पुढच्या व्यक्तीचं कसं आहे बघा आणि तुमच्या मुलीचं वैवाहिक किंवा मुलाचं वैवाहिक जीवन कसं आहे ते पण पत्रिकेत बघा अँड देन यू कॅन डिसाइड आयदर गो ऑर नॉट टू गो. नक्कीच. तर आपण पाहिलं की घटस्फोटावर उपाय आहेत का, तर आहेत. सर आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला सुद्धा या संदर्भात कोणतीही शंका असेल, काहीही विचारायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर शो होतोय त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि सर इथेच बसलेले आहेत. सर तुमच्या शंका सोडवतील, तुमच्या समस्या दूर करतील. पण सर पुन्हा एकदा एक प्रश्न माझा नव्याने असा की घटस्फोट घ्यावा की नाही हे पत्रिकेवरून सांगता येतं का? येस. हां, आता हा एक क्रुशल पॉईंट आहे. आता ह्या 30 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये असे प्रसंग येतातच. नॉर्मली आता हल्ली जास्त झालेला आहे. यामध्ये घटस्फोट घ्यावा का नाही. समजा तुम्ही एक आईवडील आहे आणि तुमच्या मुलीचा घटस्फोटाचं गडबड चाललेली आहे किंवा मुलाला सोडून तुमची मुलगी घरी आलेली आहे किंवा तुमचा मुलाला सोडून मुलगी निघून गेलेली आहे. अशा कंडिशनमध्ये 1 महिना आलेली नाही, 2 महिना आले नाही किंवा मुलानं 4 महिने फोन केला नाही, घरातल्याने फोन केला नाही. कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे आत्ताचा. दोन्हीकडनं फोन होत नाही. मग कळत नाही की लग्न म्हणजे पुढं जायला पाहिजे का नाही, घटस्फोट घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्याकडे अशी पत्रिका घेऊन आली की माझी मुलगी परत आलेली आहे, आता घटस्फोट द्यायचं का नाही कळत नाही, काय करायचं एक्झॅक्ट. अशा वेळेला मी एकच करतो, तुम्ही आलाय ठीक आहे, तुम्ही काय सांगताय तुमच्या मुलीबद्दल किंवा त्या सासूसासऱ्याबद्दल काय सांगताय या गोष्टीचा माझा काय संबंध नाही. मला पत्रिका बघितली कळतं खरं काय का खोटं काय. विश्वास मी समोरच्यावर ठेवतच नाही कारण हे डायरेक्ट टेक्निकल आहे ना. पत्रिका मला बघितलं कळतं तो माणूस चुकतोय का त्या माणसाच्या पत्रिकेत घटस्फोट आहे, त्या व्यक्तीची पत्रिका आहे त्या पत्रिकेमुळे घटस्फोट होतोय का समोरच्यामुळे होतोय. समोरच्याचं पण मी डिटेल मागवतो, दोघांची पत्रिका समोरासमोर ठेवतो, अनालाइज करतो की प्रॉब्लेम या पत्रिकेत घ्या. भले तुम्ही माझे क्लायंट म्हणून आला पण तुमच्या पत्रिकेत जास्त दोष आहे का त्या पत्रिकेत जास्त दोष आहे. असं कळालं की अरे ह्या पत्रिकेत दोषच नाही, या पत्रिकेमुळे घटस्फोट होतोय, पण हे आपण करेक्ट करून परत एकत्र आणू शकतो का हा विचार करू शकतो. आणि जर वाटलं की समोरच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचाच योग 100% आहे मग अशा कंडिशनला म्हणतो हे काय पुढे चालणार नाही. याच्या व्यतिरिक्त तुमची पत्रिका खूप छान आहे, डिवोर्स देऊन टाका, यातनं बाहेर पडा. वैवाहिक जीवन चांगलं होण्यासाठी बेस्ट पत्रिका बघून मी तुम्हाला सुचतो, तुम्ही मला दाखवा, त्यात बेस्ट पत्रिका निवडू, फिनिश. मग तुमचं वैवाहिक जीवन चांगलं जाईल. हे डिसिजन अतिशय महत्त्वाचं आणि क्रुशल आहे. त्यासाठी एक्सपिरियन्सचा महत्त्वाचा पार्ट त्यामध्ये येतो आणि कमीत कमी वेळामध्ये लाईफ तुमचं परत चालू होतं. वेस्टेज ऑफ टाईम हे करण्यात त्या गोष्टी विचार करत मंथन करत हा फोन येईल मग नवरा येईल आणि हे येईल ते येईल, काय उपयोग नाही. टाईम इज मनी. तुमचं इमिडिएटली सगळं काम होणं गरजेचं आहे. सुखी संसार आनंदात कुठलंही टेन्शन न घेता जगणं गरजेचं आहे. नक्कीच सर. आपल्याला एक फोन येतोय पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायला आवडेल की मगाशी आम्ही जेव्हा बोलत होतो सर आणि मी तेव्हा सर मला जसं आपण बोललो की 30-35 वर्षांचा अनुभव आहे, बरेच अनुभव आहेत, पण स्पेशली एक व्यक्ती सरांकडे आली, त्यांचा घटस्फोट झाला होता, सरांनी भेटले आणि सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यांना आणि त्यानंतर मग त्यांचं पुन्हा लग्न झालं, त्यांना मुलं सुद्धा झाले, जसं तुम्ही मगाशी म्हणलात. हे जनरल प्रॅक्टिस आहे, असं होतच. आणि त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत रामपूरकर. 2015 रोजी माझा विवाह झाला होता.
पण काही अनपेक्षित घटनांमुळे तो तुटला, तो टिकू शकला नाही. मग आम्ही सगळे डिप्रेशनमध्ये होतो. तर आपण सरांचं मार्गदर्शन घेऊन येऊया. तर आम्ही सरांच्या ऑफिसमध्ये आलो आणि सरांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि सरांनी मला एवढंच त्यावेळी सल्ला दिला की मला दाखवल्याशिवाय, पत्रिका दाखवल्याशिवाय तुम्ही लग्नच करायचं नाही. तर मी वेळोवेळी सरांकडे येत गेलो. सरांनी माझ्या बऱ्याच मुलींच्या पत्रिका रिजेक्ट केल्या. My name is Anisha Chandrakant Rampurkar. I have come to meet sir regarding baby planning. So we have conceived first, but after that we had problems and we have to abort that baby. Then again we have come to him. Then he told us many mantra to do and everything we did it. Then we got finally we got a healthy baby. Now she's also fine. Even we are happy. Thank you. नमस्कार, मी शीतल गोपाळे. मी अहमदनगरवरून बोलते. मी माझं शिक्षण BE कम्प्युटर झालेलं आहे आणि मी आता सध्या IT काम करते पुण्यात. माझा इश्यू ॲक्च्युली मॅरेज रिलेटेड इश्यू होता आणि माझ्या रिलेटिव्हनेच मला इथल्या सरांचा रेफरन्स दिला. तर त्यांच्या रेफरन्सप्रमाणे मग मी सरांना भेट दिली आणि माझे मॅरेजचा इश्यू त्यांच्यासमोर मांडला. तर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं. त्यांनी बऱ्याच गोष्टी सजेस्ट केल्या, लाईक रेमेडीज पण दिल्या आणि स्टोन पण सजेस्ट केले, पुष्कराज मोती आणि आणखी घरातल्या वस्तू मी घेतलेल्या, इच्छापूर्ती, गणपतीचं यंत्र जे आहे. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, सगळ्या रेमेडीज पण वापरल्या किंवा केल्या. तर मला त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला माझ्या लाईफमध्ये. आता सध्या म्हणजे 3 वर्ष झाले त्या गोष्टीला, पण आता माझं मॅरेज लाईफ खूप चांगल्या प्रकारे चालू आहे, हॅपी लाईफ चालू आहे आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जसा मला सरांच्या गायडन्सचा फायदा झाला तसा तुम्हालाही नक्कीच होईल. तुमच्या लाईफमध्ये काही इश्यूज असतील, फायनान्शियल रिलेटेड, हेल्थ रिलेटेड किंवा मॅरेज रिलेटेड, कुठलाही तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सरांना अवश्य येऊन भेटा. ते तुम्हाला गायडन्स करतील आणि जसा मला फायदा झाला तसं तुम्हालाही नक्कीच होईल. आणि हे या व्यक्तींचे सगळ्यांचे खरे अनुभव आहेत, त्यांनी स्वतः जे सांगितलेले आहेत आणि असे असंख्य केसेस अशा ज्या आहेत त्या सरांनी हाताळलेल्या आहेत. आणि सर, आपल्याला एक फोन होतोय पुण्यावरून, गणेश मोहोळ या नावाच्या व्यक्तीचा. गणेशजीत, माझा आवाज होतो तुमच्यापर्यंत? बोलतोय. बोला. हा सर, मी वैवाहिक म्हणून बोलत नाही, एक स्पोर्ट म्हणून. माझा मुलगा स्पोर्ट मध्ये. ओके. हा, तर ते इंजुरी सारखं व्हायला लागलेली आहे. तर ते काय, जन्मतारीख सांगा. जन्मतारीख सांगा. जन्मतारीख 7/3/2005. 7/3/2005. जन्मवेळ? जन्मवेळ 12:55 दुपारी? हा ना, रात्रीच्या मध्यंतर. 0055. टाइम? आपला प्लेस? प्लेस पुन्हा कुत्रोड. काय करतो मुलगा? रेसलिंगला आहे, म्हणजे कुस्ती खेळतो. हां, रेसलिंग कोथरूड, हे कुस्ती खेळतो. कुस्ती. मंगळ चांगला आहे. मंगळ. ओके. गुरु चांगला आहे. गुड. शनी चांगला, राहू चांगला आहे. ओके. मकर रास, मंगळ शनी. ओके. आता या पत्रिके फर्स्ट पॉईंट म्हणजे हे एका रेसलरची पत्रिका आहे का किंवा एवढी ताकद अंगात आहे का? 100% आहे. मंगळ जो बसलेला आहे द्वितीय स्थानामध्ये, तो खेळाडूच्या स्थानात बसलेला आहे, तो 100% ताकद आहे, तो वृश्चिक लग्न आहे, फिजिकल फिटनेस असतो. पण शनी आणि मंगळ प्रतियोगामध्ये आहेत. हे शनी मंगळ प्रतियोगात जे आहे ते पोटासंबंधी पण विकार देतात, डायजेस्टिव्ह वीक करतात आणि ॲज वेल ॲज कमरेखालच्या भागामध्ये जास्त त्रास आहे. नक्की तर शनी मंगळ प्रतियोग शांती तुम्ही करून घ्या. मुलगा बुद्धिमान आहे, हुशार आहे. या पत्रिकेवरून आउट ऑफ इंडिया जाण्याच्या अपॉर्च्युनिटी पण मला त्याला दिसत आहेत. जमीन जुमला, प्रॉपर्टी, घरदार सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम होणार आहेत. आणि राहू जो बसलेला 6ष्ठ स्थानात, त्याला शत्रुहंता योग आम्ही म्हणतो की ज्यामुळं समोरच्याला परास्त करण्याची ताकद पण त्याच्याकडे आहे. फक्त पुष्कराज आणि डायमंड वापरा, गाळ्यामध्ये पेंडंट वापरू शकता, कमरेला बांधा. अनेक माझे पैलवान रेसलर, माझे बरेच क्लायंट आहेत की ज्यांना ते पैलवानकीच्या वेळेला अंगावर किंवा हातात घालू शकत नाही, गळ्यात घालू शकत नाही, अशा वेळेला लंगोटच्या आतल्या बाजूला पण आपण त्यांना या स्टोन बांधायला सांगतो आणि रिझल्ट अंगावर असल्यानंतर फरक पडतोच. शुक्र जो आहे तो चांगला आहे. एकंदर वैवाहिक जीवन चांगला आहे. फक्त जो त्रास आहे शनी मंगळ प्रतियोगामुळं तेवढं फक्त शांती करून घेतल्यानंतर इच्छापूर्ती खूप विश बॉक्स म्हणून माझा प्रोडक्ट आहे. त्यामध्ये तुमची जी इच्छा आहे ती लिहून ठेवू शकता की ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन फरक नक्की पडेल. चालेल, धन्यवाद सर. गणेशजी, थँक्यू. सर, आपल्याला अजून एक फोन होतोय सांगलीवरून, अरुण भोई यांचा. अरुणजी, माझा आवाज होतो तुमच्यापर्यंत? बोला. मॅडम, बोला बोला. हॅलो सर. येतो. जन्मतारीख सांगा. काय क्वेश्चन आहे विचार. 16/1/81 जन्मतारीख आहे माझी. हॅलो.
हां बोला, ऐकू येते मला. 81 वेळ काय? 16/1/81 जन्मतारीख आहे. जन्म वेळ माहिती नाही सर, पण जन्म ठिकाण आहे सांगली. सॉरी सर, जयसिंग. जन्म वेळ मला माहिती पाहिजे. जन्म वेळ तर पहाटेचा जन्म आहे. 81 झाली काय एवढं नव्हतं हो. पहाटे किती वाजता? पहाटे 5च्या दरम्यान काय तर. 05 थांबा जरा. आणि कुठं पुणे जन्म जिल्हा कुठला? जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये जयसिंगपूर. तुम्ही काय करता? मी कामाला आहे सर, एका फ्रेमच्या दुकानामध्ये फोटो फ्रेम. प्रश्न काय विचारायचा आहे? शिक्षण तुमचं खूप कमी झालेलं आहे का? हा, शिक्षण किती झालंय? 10वी कमी आहे सर, 10वी फेल आहे. बर, पाय दुखतात किंवा कमरेला काय मार लागलेला आहे का? पायाचा प्रॉब्लेम आहे काय? हा, पाय दुखतात माझं खूप. पायाचा प्रॉब्लेम आहे. हा, दुसरा प्रॉब्लेम असा आहे की गेले मी 30 वर्ष झाली एकाच ठिकाणी कामाला आहे, पण माझी ग्रोथ नाही होत आहे. ठीक आहे. पण फर्स्ट पॉईंट, तुम्ही जे 5 टायमिंग दिलं त्यावरून एकच मला निष्कर्ष मिळाला की तुमचे पाय दुखत असतील, आणि जर पाय दुखत असतील हा जर पॉईंट खरा असेल तर तुमचं हे टायमिंग परफेक्ट आहे. हे लक्षात घ्या. अनेक वेळा असं पत्रिका बघताना कोणी तुम्हाला सांगा असेल अंदाजे टायमिंग, तर तुम्हाला क्रॉस चेक करायची ताकद तुमच्यात पाहिजे. जर तुम्हाला आता लाईव्हमध्ये सांगितलं की या माणसं पाय दुखताना शिक्षण कमी झालेलं 10वीपर्यंत झालं असेल, हे मला दिसलं म्हणून मी विचारलं, ते परफेक्ट निघालं, म्हणजे ह्याच्यावर विश्वास ठेवू शकतो की 5चं टायमिंग बरोबर आहे. ओके. दुसरा पॉईंट, दिसायला स्मार्ट व्यक्ती असणार आहे, पर्सनॅलिटी चांगली असणार आहे, पोटाचे पण विकार ह्यांना असतात. आणि महत्त्वाचा मुद्दा, व्यवसायामध्ये यश नाही, पैशाच्या ठिकाणी मंगळ केतू बसलेला की तो पैसे संपून टाकतो, पैसे खर्च करायला लावतो, फसवाफसवी पैशामध्ये जास्त होते आणि प्रोग्रेस नावाचा प्रकार काही होत नाही. माणिक वापरा आणि त्यावर मोती वापरा, दोन्ही कॉम्बिनेशन वापरा. मंगळ केतू या दोघांचं दान करा. माझे यूट्यूबला 1000च्या वर शोज आहेत, 1000च्या वर शो. त्यात तुम्ही बघा की मंगळ केतू दान जे आहे काय करायला पाहिजे काय नाही, त्यात तुम्ही करा. मग त्याप्रमाणे तुम्हाला गॅरंटीडली फायदा होईल. घरामध्ये प्रॉस्पेरिटी येण्यासाठी वास्तूप्रमाणे घर पण तुमचं चांगलं पाहिजे. जे प्रेक्षक बघतायत आता त्या लोकांनी प्रत्येकाचा घराचा प्लॅन माझ्या ऑफिसवर पाठवू शकता. व्हॉट्सअप नंबर जे आहेत ते, त्यात तुम्हाला रेमेडीज आम्ही विदाऊट एनी डिस्ट्रेक्शन काय रेमेडी केले पाहिजे प्रॉस्पेरिटीसाठी मी ते सांगेल. पण मंगळ केतू युती शांती आणि मंगळदान केतुदान केल्यानंतर फायदा नक्की होईल. तुम्ही व्यवसायात पडू नका, तुम्हाला व्यवसायात यश नाही. अजून काय असेल तर मला भेटावी, तुम्हाला सांगेन नक्की. ओके सर, थँक्यू. ओके. अरुणजी धन्यवाद. सर, आपण जर पाहिलं तर घटस्फोटाचे तुमच्याकडे केसेस फार आहेत. आपण एक सरिता म्हणून कोल्हापूरच्या आहेत, त्यांचा फोन होतोय, पण त्या अगोदर एक छोटासा प्रश्न असेल माझा की घटस्फोट लवकर मिळावा तर त्यासाठी काही उपाय करता येईल? हो, होतात ना. बघा कसं आहे, घटस्फोट लवकर मिळावा यासाठी काय काय पॉईंट लक्षात घ्या की तुमच्या पत्रिकेत घटस्फोट कुठल्या गोष्टीमुळे होतोय. आता साधं उदाहरण तुम्हाला देतो. आता एखाद्या व्यक्तीला जर ताप आला, टायफॉइड झाला किंवा डेंग्यू झाला, तर तो घरात बसणार आहे का? डॉक्टरकडे जाईल ना. म्हणा हा जो ताप आहे किंवा हा जो डेंग्यू आहे हा लवकर बरा होईल का? डॉक्टर का म्हणणार हो बरा होईल, का नाही होणार, तू माझ्याकडे ये, काय उपाय त्याचे उपाय न करू होईल. घरात बसून लवकर होईल, विल टेक टाइम, कारण नॅचरल प्रोसेस आहे ना. म्हणजे मी जे तुम्हाला ॲज अ डॉक्टर, वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ, ॲज अ मी एक रोबोटिक्स याच्यामध्ये इंजिनियर ॲज अ रोबोटिक्समध्ये इंजिनियर म्हणून काम केलेलं व्यक्ती आहे. टेक्निकल अनालिटिक्स मी त्याशिवाय मी कुठली गोष्ट कधीच कोणाला सांगत नाही. उपवास विवास करा असं पण कोणाला सांगत नाही. जे आहे ते ग्रहावर मी सांगत असतो. जर घटस्फोटची पत्रिका आहे तर घटस्फोट होण्यासाठी काय कशामुळे घटस्फोट होतो, कुठल्या गोष्टीमुळे तो घटस्फोट लेंदी होतोय, जास्त लेट होतोय, यातनं सुटकारा कसा द्यायला पाहिजे हे पत्रिका बघितल्यानंतर कळतं. आणि ते उपाय केलेले आहेत. म्हणजे ज्या लोकांचा 3-3, 4-4, 5-5, 6-6 वर्ष घटस्फोट झालेला नाहीये, त्यांचं विदिन 6 months 3 monthsमध्ये घटस्फोट होऊन दुसरं लग्न 6-7 महिन्यात होऊन त्यांना मुलं पण झालेली आहे. म्हणजे तो घटस्फोट नाही, तो घटस्फोटून काय करणार, पुढे तर लग्न नको व्हायला, पुढे चांगला नवरा किंवा बायको मिळायला नको पाहिजे, त्यानंतरचं वैवाहिक जीवन, घरातल्या लोकांचं फॅमिली लाईफ चांगलं नाही व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं घर पण वास्तुशास्त्राबरोबर नसेल तरीसुद्धा तुम्हाला अशा वेळेला घटस्फोट मिळण्यात प्रॉब्लेम येऊ शकतात. तुमच्या झोपण्याची पोझिशन बरोबर नसेल तरी हा प्रॉब्लेम येतो. तुमच्या घटस्फोटाचे डॉक्युमेंट जे आहे ते घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवले नाही तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. अंडरग्राऊंड टँक चुकीच्या ठिकाणी असेल तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. पण दोघांचं कॉम्बिनेशन मला गरजेचं आहे. वास्तुशास्त्रासाठी व्हिजिट जास्त, मी फक्त इंडस्ट्री व्हिजिट करतो, मग इंडस्ट्रीशिवाय मी काय करत नाही. रेसिडेन्सीसाठी माझा मुलगा आहे पियुष शिवकुमार श्री, तो सिव्हिल इंजिनियर आहे आणि स्वतः तो ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये गेल्या 6-7 वर्षापासून वास्तू कन्सल्टन्सी देतो. आता आमच्याकडे वास्तू कन्सल्टन्सी, मी एक एक्सपर्ट आहे, मुंबईला एक माझा एक्सपर्ट व्यक्ती मी ठेवला गेल्या 10 वर्षापासून आणि मी स्वतः. तर वास्तू पण चांगलं करून घ्या म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आनंद तयार होईल.
हो, आणि हे सरांचे स्वतःचे अनुभव आहेत आणि खूप वर्षांपूर्वीचे अनुभव आहेत. सरांनी जसं म्हटलं त्यांच्या यूट्यूबवर हजारांहून जास्त व्हिडिओज सुद्धा आहेत जे तुम्ही जाऊन पाहू शकता. तुम्हाला या संदर्भात कोणतीही शंका असेल तुम्ही फोन करू शकता, सरांची अपॉइंटमेंट घेऊन सरांना भेटू सुद्धा शकता. सर, आपल्याला एक फोन येतोय कोल्हापूरहून सरिता यांचा. सरिताजी, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, बोला. सर, माझ्या मुलीचं 1 वर्षापूर्वी लग्न झालं आहे. जन्मतारीख? आता ते जरा हॅलो, हा बोला. तर ते आता घटस्फोटाच्या मार्गावर आहे. तर दोघांचं मी हे सांगू का, जन्मतारीख आणि सांगा, जन्मतारीख सांगा. मुलग्याची 5/1/87. 5/1/87. ओके. वार सोमवार येतो. वेळ 1:30 दुपारी. मुंबई, स्थळ मुंबई. जन्म ठिकाण मुंबई. हा. काय कंडिशन आहे आता? आता म्हणजे ते 8-9 महिने झाले एकत्र राहतच नाहीत. मुलगी आले सोडून घरी. ओके. ही मुलाची पत्रिका आहे का तुमच्या? नाही, ही मुलग्याची आहे. मुलगीची सांगते. थांबा, आता वेळेचा प्रॉब्लेम येतो. ही तुमच्या मुलाची पत्रिका, मीन राशी, मंगळ राहू या. हे बघा, फर्स्ट पॉइंट, तुमच्या मुलाची पत्रिका डायव्हर्सची आहे. फिनिश. ओके. तर हे बघा, आता मंगळ आणि राहू जो बसलेला आहे, हा जो पत्रिका तुम्ही दिलेली आहे ही तुमच्या मुलाची पत्रिका आहे ना? ही कोणाची पत्रिका आहे? जावई. जावई जे असेल ते जावई. आता हा, ही जावयाची पत्रिका आहे का? बरं, ही जी पत्रिका आहे याच्यात लग्नासंबंधी विचारायचं ना तुम्हाला? होय, म्हणजे दोघांचं पुढं म्हणजे जाऊ का की घटस्फोट? एक्झॅक्टली तेच सांगतोय. आता जी जावयाची पत्रिका आहे त्या पत्रिकेने राहू आणि मंगळ बसलेला आहे की जो घटस्फोट मला इथं दाखवतोय. ओके. आता तुमच्या मुलीची पत्रिका मला माहीत नाही वेळ किती राहिला माझ्याकडे. तर यासंबंधी तुम्ही माझ्या ऑफिस, तुम्ही मुंबईला असाल तर मुंबईला माझं वाशीला ऑफिस आहे की पुण्याला आहे. आता हाच पॉईंट आहे की हा जो क्वेश्चन आहे तुमचा की विवाह पुढे कंटिन्यू न्यायचा का नाही न्यायचा, की घटस्फोट होणार आहे किंवा काय करायला पाहिजे, हे मी 100% तुम्हाला सांगेन. फक्त त्या मुलीची पत्रिका जी आहे त्या मुलीची पत्रिका आणि मुलाची पत्रिका माझ्याकडे घेऊन या. आयुष्याचा प्रश्न आहे. समोरासमोर जेव्हा तुम्ही पत्रिका बघतो, मी समोर तुमच्या असतो, त्यावेळेला अनालिसिस करून त्या मुलाबद्दल मुलीबद्दल मला काही, जावयाबद्दल मुलीबद्दल मला तुम्ही काही सांगू नका. माझ्याकडे मी सगळं डिटेल सांगेल आणि ॲट ॲक्च्युअल तुम्ही काय करायला पाहिजे ऑन दी स्पॉट डिसिजन देईल. अँड दॅट विल बी वर्थ. या कमी वेळापेक्षा तुम्ही वेळ काढून या. आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला 100% परफेक्ट उत्तर देतो. म्हणजे तुमचं निरसन होईल आणि पुढे काय करायचं ते प्लॅनिंग पण करता येईल आपल्याला की पुढे कंटिन्यू करायचं. हो सर, नक्कीच नक्कीच. सरिताजी, तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू शकता. तुमची शंका नक्कीच दूर होईल. आणि आपण जर पाहिलं तर सरांचं ऑफिस सुद्धा डेक्कनच्या पुणेमध्ये आहे, वाशीला सुद्धा आहे, बरोबर ना सर? दोन्ही ठिकाणी ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि बुधवार, शनिवार आणि रविवारी वाशी ऑफिसला सर अवेलेबल सुद्धा असतात. बुधवार, शनिवार, रविवार पुणा आणि गुरुवारी वाशी ऑफिस. हो, आणि जे नंबर तुम्हाला दिलेले आहेत त्यावर तुम्ही फोन करून सरांची अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. आणि पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.